पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो कॉफी। कॉफी बनवण्याचा प्रयत्न केलाय मी। राघवा निघालास का रे? हो, कॉफी पिऊन निघेन मी। पण आई, तुझं काय चाललंय? काय म्हणजे काय? सिनियर सिटीजनच्या ट्रिपला गेले। सिनियर सिटीजन म्हणून आम्हाला ना जसं जेवणात ती पचपचित खिचडी आणि मऊ मऊ भात सगळी तोंडाची चव गेली। मग मी आनंदीला सांगितलं, बाई हे सगळं आण, तोंडाची चव येऊ दे मला। कसली रे ती ट्रिप? एसी पण ना लावू देत होते। मी म्हणायची त्यांना, बाबांनो एसी लावा रे, एसी लावा। तर नाही, एसी लावल्या लावल्या सगळ्यांना हुडहुडी भरायची। एसी लाव जरा। हो, चांगला 16 लाव। काय नाही रे, एक जात सगळे म्हातारे तिथे। आई, सगळ्या तुझ्या वयाच्या बायका होत्या। तरी त्या म्हाताऱ्याच, मी म्हातारे नाही। एवढं आम्ही गाडीने गेलो। गाडीत काय एक धड गाणं नाही, सगळी आपली भजनं। मी म्हटलं त्यांना, अरे बाबांनो, आंख मारे ओ लडकी आंख मारे, काला चष्मा अशी गाणी लावा। नाही, भजनं बसा टाळ कुटत। असा कंटाळा आला तुला सांगते ना। पण तू तर फोनवर सांगितलं होतंस की छान गाणी गात गात आम्ही प्रवास केला, छान झाला प्रवास। ढमढेरीन बसले ना बाजूला, तिच्यासाठी मला तुला खोटं सांगावं लागलं। राघवा, माझं ठरलंय। काय? मी आता ह्या बायकांसोबत देवदर्शनाला जाणार नाही। मी म्हातारी नाही यांच्यासारखी। मी माझं आयुष्य मस्त जगणार आहे, मज्जा करणार आहे। त्या माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या बहिणींना, या म्हाताऱ्यांना जाऊ दे, कुठे जायचं तिकडे, मी नाही जाणार त्यांच्यासोबत। मी जाईन दुबई, मलेशिया, वर्ल्ड टूर करणार, वर्ल्ड टूर। आई, तुम्हाला जे जे हवं ते ते करा तुम्ही। माझं राघव गुणगुणतोय। असं काय घडलं एका रात्रीत एकदम गुणगुणायला लागला? रमा गेल्यानंतर पहिल्यांदा गुणगुणताना बघते त्याला। परत आल्यापासून हे दोघं काहीतरी वेगळंच वागतायत। राघव गाणी काय गातोय, दोघं एकमेकांकडे बघून हसतायत काय? नक्की काहीतरी झालेलं आहे। वर्षा, अरे काश्मीर गुजरात मध्ये। आई उगाच चिडवू नकोस। नाही तर काय, मुंबईच्या उकाड्यात कुठे तू स्वेटर घालून आलेस? मुंबईचा हिवाळा किती असतो माहितीये? मोजून 3.5 तास, त्याच्यावर हिवाळा नसतो ग बाई। काय अजून मफलर वगैरे नाही मिळालं का गुंडाळ्याला? माझ्याकडे माकड टोपी आहे, ती देऊ? नाही तर शॉल पण आहे, मी आता गेले ना देवदर्शनाला। आणू शॉल, आणू? आई, मला म्हणत असतेस वाटेल ती बडबड करू नकोस, आणि तू काय करतेस? वर्षा, काय झालं? कुठे काय? काही नाही। चिडलीस कशासाठी एवढी? काय झालं सांग बरं? दादा, तू ते कॉइन दिलं होतंस ना,
ते हरवलं. तो सोन्याचा कॉइन? सोन्याचंच कॉइन दिलं होतं ना दादाने. हो, मग आता? आता काय आता, यांचं म्हणणं आहे ते माझ्या हातून हरवलं. अगं पण त्यांच्याकडे होता ना कॉइन. तू म्हणाली असशील द्या माझ्याकडे, मला बघू दे म्हणून, मग तुझ्या हातात आला असेल. अगं नाही आई, त्यांनी खिशातच ठेवलं होतं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना. ठीक आहे, बघू नंतर काय ते. बरं, माझ्या केसचा निकाल आहे आज. आई ये तुम्ही. हा आनंदी. हो. अहो डब्बा. हा आणि तुम्ही जिंकणार केस. थँक्यू. बरं ऐक, बबनला म्हणायचं पाणी घरूनच घेऊन जायचं. आणि काय पाण्याचा प्रॉब्लेम झालाय मी संध्याकाळी आल्यानंतर सॉल्व्ह करतो. सांगते. बाय बाय. हे बघ, डाव्या हाताने कॉइन ठेवला असेल, उजव्या हाताला समजलं नसेल. आई डाव्या काय उजव्या काय, मी नाही घेतलाय ग कॉइन. बरं नसेल घेतला, जावई बापूंच्या हातून हरवला असेल. पण आता ते म्हणतायत ना की तुझ्या हातून हरवला, तर मान्य कर ना. गप्प बसायचं, नवऱ्यासमोर तोंड नाही वाचवायचं बाळा. आई हे बघ, ते कॉइन हरवलेलं नाही. तेच म्हणते मी, तू नसशील हरवला. पण मला काय म्हणायचं आता, त्या 2-4 हजारच्या कॉइनसाठी नवऱ्यासोबत भांडण काढणार आहेस का तू? काय ग, कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. सारखी काय तक्रार तक्रार, हा? कधी जुळवून घ्यायचंच नाही का? वर्षा, तक्रारीला पण इज्जत असते. सारखी सारखी तक्रार केली ना तर तक्रारीची इज्जत निघून जाते, काही किंमत उरत नाही. तर समजून घेत जा, लहान मुलासारखं वागू नको. बरं बरं ठीक आहे, दरवेळेला मीच चुकते, मीच तक्रार करते. झालं तुझं समाधान? अहो वर्षाताई. आनंदे, कशाला आ? उगाच गांधील माशीला चाळवतेस, अंगावर येईल तुझ्या. जा तुझी कामं कर, जा जा जा. बरं, ते गच्चीवर कपडे वाळत घातलेत, घेऊन येते. घेऊन ये, घेऊन ये, घेऊन ये. रमाताई, काय होतंय काय? तुला काय होतंय? मला कुठे काय होतंय? चिडला तर तुम्हीच आहात. मग काय करू? ते आनंद साजरा करू, फटाके फोडू, गच्चीवरती बागडू? राग तर येणारच ना मला. अहो कसला राग आलाय तुम्हाला? तुला काय वाटतं, मला काय कळत नाही तुझं काय चाललंय ते? मग मला आता कळू द्या, सांगा. तू लग्न करून माझ्या घरामध्ये आली, मी केलं सहन. चिंगी बरोबरचं तुझं नातं आता पुन्हा पूर्वीसारखं होतंय, तेही ठीक आहे, तू काळजी घेतेस तिची. माझ्या आईशी तुझं खूप चांगलं जमतंय, तेही मान्य. पण राघवच्या बाबतीत मी काही सहन करू शकणार नाही. राघव माझा नवरा आहे आणि तो माझाच राहणार आहे. मग माझं कोण आहे? तुझं कोण आहे म्हणजे? म्हणजे ही माणसं माझी पण आहेत. मी आता जे काही करते त्यांच्यासाठी करते. तुम्ही सारखं माझं माझं का करताय? पण तुझ्या आधी ती माझी माणसं आहेत. हा, मग मी कुठे नाकारतेय? तुमचं या घरातलं स्थान मी नाकारतच नाहीये. मग तुमच्या नंतर या घरात माझं स्थान असेलच ना. त्यांच्या आयुष्यात माझं स्थान असेलच ना रमाताई. ते जे काय असेल ते असेल, पण माझ्या संसारात लुडबुड नाही करायची तू. ते तू नाही यायचं मध्ये. रमाताई, आता हा संसार फक्त तुमचा नाहीये, ह्या संसाराचा भाग मी पण आहे. त्यामुळे तुमचा संसार माझा संसार करण्यापेक्षा हा संसार आपला आहे असं म्हणूयात. आणि आता हे मान्य करा तुम्ही. हे मला मान्य नाही. मान्य तर करावंच लागेल. मनाचा मोठेपणा तेवढा दाखवावंच लागेल तुम्हाला. हा, दाखवाल ना?
घे पाय माझे. वर्षाताई वळ. अगं ते पडले ना मी, नाही का हाताचं दिसलं तुम्हाला, ते फक्त तुम्हाला हाताचंच दिसलं, मागचं दिसलं नाही. तेच लागलंय. नाही, हे पडून लागल्याचे वळ नाही आहेत आणि हे तुम्हालाही माहितीये आणि मलाही चांगलंच माहितीये. म्हणजे काय म्हणायचंय तुला? खोटं बोलतेय मी? काय करतेस तू? हा वर्षाताई, हे बघा, मला अनेक बायका अशा माहिती आहेत की ज्यांच्या डोळ्याला लागलेलं असतं. त्यांना आपण विचारलं ना काय झालं की त्या म्हणतात विहिरीजवळ पडले. हात भाजलेला असतो पण विचारल्यावर सांगतात की स्वयंपाक करताना तव्याचा चटका लागलाय. का? कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे कोणाला कळू द्यायचं नसतं. पण तुमच्या बाबतीत असं नाहीये. तुम्हाला सांगण्याची गरज पण नाहीये. मी आहे ना. हो, नाहीये गरज. मी तुला आधीच सांगितलंय की माझ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. वर्षाताई, तुमच्या सख्ख्या भावाची बायको आहे मी. तुमच्यासोबत काही चुकीचं सांगितलं ना एकदा, पडायचं नाही. आणि आनंदी, बाहेर जाऊन काही बोललीस ना तर बघ, हे बघ, माझा संसार आहे, मी करतेय मॅनेज, होईल सगळं नीट. चादरी ठेवायला आली होतीस ना? हं? झाल्या ठेवून? जा आता, जा. घे पाय माझे. ही काय पद्धत आहे रमाताई राग काढण्याची? रमाताई, काय? तुम्ही करताय ना हे सगळं? ओ, मी करतेय आणि करणार. का नाही करायचं? तू मला अजूनही वचन दिलेलं नाहीयेस की तू राघवच्या जवळ जाणार नाहीस. दे दे मला प्रॉमिस. प्रॉमिस दे, मग मी सगळं थांबवेल. रमाताई, आता या क्षणी हे महत्वाचं आहे का? माझ्या संसारासाठी तेच महत्वाचं आहे. पण आता वर्षाताईंच्या संसारात कोणीतरी लक्ष द्यायला हवं की नको? म्हणजे म्हणजे वर्षाताईंच्या हाताला लागलं होतं बघा. हा, ती पडली होती. नाही, त्या खोटं बोलत होत्या. मी आत्ता बघितलं, त्यांच्या शरीरावर अजून काही वळ आहेत. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की अतुल तिला मारतो? आपल्या वर्षाताईंच्या बाबतीत खूप चुकीचं घडतंय ना रमाताई? खरं तर असं कुठल्याच बाईच्या आयुष्यात घडायला नको. नाही, पण बायका पण सहन करतात ना त्यांचा संसार टिकवण्यासाठी. त्यांना असं वाटतं की माझा संसार आहे, माझा नवरा आहे, तो मारेन नाही तर जीव घेईन, पण तुम्ही नका पडू आत, असं म्हणून पुन्हा अन्याय सहन करायला तयार असतात. मला तर असं वाटतं ना, आपल्या नवऱ्यांना ना चांगला झाडूनी चोप दिला पाहिजे. जन्माची अद्दल घडली पाहिजे त्यांना. नाही, वर्षाला एक कठीण नाहीये. नाही रमाताई, असं नाहीये. वर्षाताई आपल्या समोर जसं वागतात तशा त्या नाहीयेत.
त्या एक मुखवटा चढवून आपल्या समोर येतात, पण घरी जाऊन अन्याय सहन करत बसतात. रमाताई, म्हणून सांगते, आपल्या दोघींमधले जे काही मतभेद आहेत ते जरा दूर ठेवूयात आणि स्त्री म्हणून त्यांचा जरा विचार करूयात. आनंदी, मग असं जर असेल आणि तो अतुल वर्षाला त्रास देत असेल ना, तर तू एक काम कर की वर्षाला समजव आणि तिला सांग की जाऊ नकोस म्हणून. पण त्यांना नाही आवडत मी मध्ये पडलेलं. तुला तिचं ऐकायचंय का? तिच्या भल्यासाठी बोलतोय ना आपण. तिला समजव, तिला सांग की त्या हैवानाचा राग जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत 3-4 दिवस इथेच राहा म्हणव. मग आपण बोलू त्याच्याशी, समजावू त्याला आणि काहीतरी मार्ग काढू. काय? मी 3-4 दिवस इथे राहू? भाऊजींचा राग शांत होईपर्यंत बस. आणि ह्या सगळ्यांनी त्यांचा राग निवळेल, प्रश्न सुटतील असं वाटतंय तुला? हो. आनंदी, तुला का कळत नाहीये? अगं, तू नको पडूस मध्ये कितीदा सांगितलं मी तुला. नाही पडणार वर्षाताई, यापुढे मी तुमच्यात खरंच नाही पडणार. आणि आई आणि दादा? नाही कळू देणार, कुणालाही काहीही कळू देणार नाही. थांबा ना वर्षाताई. हे बघा, तुम्ही एरवी काही कारण सांगून थांबता की नाही, आज मी सांगते म्हणून थांबा ना. म्हणजे एरवी काही कारण नसतात हेही माहिती आहे तुला? नाही, मला नव्हतं माहित, पण आता माहीत झालंय ना. असं माहीत असताना मी कसं काय जाऊ देणार तुम्हाला? वर्षाताई, खरंच थांबा. हे बघा, मी हात सोडते, नका जाऊ तुम्ही आज. थांबा, आज इथेच थांबा वर्षाताई. थांबताय ना? वर्षा अजून इथेच? हो, इथेच. आई, आई बाहेर ये ग पटकन. आले. आई, ये लवकर. आई, आनंदी, ती जाते, तिचं काय ते दे तिला. हा, वेळ लावू नको. जावे बापू वाट बघत असतील. बघू दे त्यांना वाट. मी नाही जाणार आहे, आज इथेच राहणार आहे. का? का नाही जाणार? नाही जाणार. राघवा, आज काही कोणाचा बर्थडे आहे का रे? का सणवार आहे? काय आहे का आज काही? काही नसलं तरी मी इथे राहू शकत नाही का? हे माझं घर आहे की नाही? हा दादा, हे पण माझं घर आहे ना, राहू शकते की नाही मी इथे? वर्षा, दादा, ते चिडलेत माझ्यावर. मी नाही बोलणार आहे त्यांच्याशी. मी चांगले 4-5 दिवस इथेच राहणार आहे. बाई, 4-5 दिवस? हो. ए बाळा, हे रोजचं येणं जाणं ठीक आहे, 4 दिवस इथेच ठिया मारून बसणं बरं नाही ग? का? 4 दिवस जड झाले मी तुला? बघ कशी बोलते बघ. आ कळतं हिला, अशी चिडचिड करते. तिच्याशी काही बोलायला गेलं की चिडचिड करते आईवर. थांब थांब, मी बोलतो तिच्याशी. वर्षा, चिडली आहेस म्हणजे काहीतरी झालंय. ठीक आहे ना, आता नवरा बायको म्हटल्यानंतर काहीतरी होणारच. पण आता ते इतकं ताणायचं का? भांडण झालं असेल तर ते मिटवण्याचा प्रयत्न करायचा. हे बघ, ऐक, मला आता नीट नीट सांग, भाऊजी इतके का चिडले? असं काय घडलंय? तूच काहीतरी केलं असणार, हो ना? बरोबर. मला खरं खरं सांग, काय केलंस तू?